कामगार विरोधी महाराष्ट्र विशेष सुरक्षा कायदा, आपल्या स्वातंत्र्यावर बंदी, ठेकेदार पद्धती बंद करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटक भाई जयदीपजी कवाडे सर, उपाध्यक्ष लघु उद्योग महामंडळ, राज्यमंत्री ऊर्जा विभाग, मार्गदर्शक सर जोगेंद्र कवाडे सरजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयजी पाटील, अध्यक्ष विदर्भ प्रदेश राष्ट्रीय कामगार सेना नरेंद्र डोंगरे साहेब, अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण, माननीय ॲडव्होकेट राहुलजी बानरकर सर, उच्च न्यायालय व कामगार डॉक्टर अनवर सिद्दीकी साहेब, अध्यक्ष समाधान कोऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर, अरुणजी दामोदर साहेब, कामगार नेते भुसावळ, उदयजी मालाधारी सर, प्रादेशिक सचिव कास्टाईप रापा कर्मचारी संघटना, अरुणजी वाहने साहेब। पहा, 2022 मध्ये शासकीय दूध योजना रोजंदारी कामगारांना 2014 मध्ये बंद करण्यात आलं होतं आणि प्रादेशिक दुग्धशाळा विभागामध्ये राष्ट्रीय मजूर सेनेने आंदोलन केलेली आणि अधिकाऱ्यांना नजरबंदी करून ठेवलं। त्यामध्ये विजयजी पाटील साहेबांचा सहभाग भरपूर मिळाला आणि त्यानंतर आम्ही न्यायालयामध्ये केस टाकली। केस टाकल्यानंतर राष्ट्रीय मजूर सेनेच्या माध्यमातून, विजयजी पाटील सरांच्या माध्यमातून आणि सरांच्या माध्यमातून, कवाडे सरांच्या माध्यमातून, भाई जगदीशजी कवाडेच्या माध्यमातून, सरांच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळाला आणि स्टे ऑर्डर मिळाला। त्यानंतर आम्ही कामावर रुजू झालो। त्यानंतर पुन्हा एक केस टाकली औद्योगिक न्यायालयामध्ये। अवघ्या 8 महिन्यामध्ये 9 महिन्यामध्ये आम्हाला न्याय मिळाला। आम्ही परमनंट झालो, 17 कामगार म्हणून आम्ही परमनंट झालो। ते आमचे विजयजी पाटील सरांच्या माध्यमातून आणि भानारकर सरांच्या माध्यमातून आम्हाला एवढं सहकार मिळालं। आम्ही खूप खूप आभार आहोत। आम्हाला असेच आम्ही राष्ट्रीय मजूर सेनेच्या सोबत राहू। वेळोवेळी त्यांनी पाटील साहेबांनी आम्हाला बोलावलं, जिथे जिथे कार्यक्रम असला तिथे तिथे आम्ही सहभागी राहण्यात तयार राहू। बस एवढं बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो। जय भीम, जय हिंद, जय संविधान। आदरणीय जोगेंद्र कवाडे सर, माननीय जयदीप कवाडे सर, माननीय विजय पाटील सर, माननीय भानारकर साहेब व तसेच प्रमुख अतिथीगण यांना जय भीम करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतोय। आम्ही HDFCला सुरक्षा कर्मी म्हणून कार्यरत आहोत। आमचे सहभागी पण मागे बसलेले आहेत। माननीय विजय पाटील साहेब तसेच भानारकर साहेब यांनी आम्हाला खूप सहकार्य करून आम्हाला जे आमच्या हक्काचं जे पाहिजे होतं ते मिळवून दिलेलं आहे। पुढे आता अपेक्षा अशी आहे, आम्हाला जे साप्ताहिक रजा, जे काही पगारवाढ, आणखी जे काही वैतरिक आहेत ते माननीय भानारकर साहेब तसेच विजय पाटील साहेब यांच्याकडून हीच अपेक्षा आहे। ते आमच्या पुढील पगारवाढीस किंवा जे आमच्या अतिरिक्त मागणी आहेत ते आम्हाला बरोबर देण्यात यावे म्हणून बस हीच अपेक्षा यांच्याशी 2 शब्द बोलून माझे शब्द समाप्त करतो। जय भीम, जय संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार क्रांतीचे नेते, कामगार क्रांती ज्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये उभी केली
ते नारायण मेघाजी लोखंडे. आजच्या या विभागीय कामगार मेळाव्याचे अध्यक्ष माझे मित्र ठिकाणी काम करणारे विजयजी पाटील, सरसेनापती ज्यांनी महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण महाराष्ट्र देशामध्ये सामाजिक क्रांती घडवली, ज्यांनी भीमा कोरेगाव कोणाला माहीत नव्हतं. 1991 प्रथम आम्ही सरांनी जेव्हा तिथे कार्यक्रम घेतला, अनेकांना माहीत नव्हतं की हे भीमा कोरेगाव काय आहे ते दाखवणारे लहानमान प्रणेते प्राध्यापक कवाळे सरजी, युवा नेते जयदीपजी, विचारमंचावर उपस्थित सगळे सन्माननीय वकील साहेब आणि विविध क्षेत्रातून आलेले माझे कामगार बंधू आणि मित्रांनो, आजचा हा मेळावा प्रामुख्याने कामगार चळवळ आणि उद्याची एक कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांच्या बाबतीत असावा असं मला वाटत होतं. वकील साहेबांनी पहिलाच मुद्दा मांडलेला आहे की जनसुरक्षा कायदा. अत्यंत चांगला विषय घेऊन विजय पाटलांनी हा विषय आपल्यासमोर आणलेला आहे. मित्रांनो, देशामध्ये अनेक आंदोलनं झाली, त्याचा नेता कोणतरी असतो आणि त्या नेत्याची परिस्थिती जर सरकारने ठरवलं की याला वोटिंग आणायचं असेल तर सरकार त्याच्या पद्धतीनं त्याचा उपयोग करतो आणि त्यांना वोटिंग आणण्याचे प्रकार देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पण अनेकदा घडलेले आहे. 353 कायदा वकील साहेबांना माहीत असेल. एखाद्या नेत्यांनी एखाद्या कार्यकर्त्यांनी जर एखाद्या अधिकाऱ्यावर एखादा विषय मांडत असताना आमचा विषय का मार्गी लागत नाही असं जर तो आग्रही भूमिका घेत असेल, त्याच्यावर 353 कायदा आणण्याचा प्रकार महाराष्ट्र सरकारने मागच्या काळात केलेला आहे. त्याचे दुरुपयोग असे झालेले की कामगाराच्या विषयावर किंवा एखाद्या सामाजिक विषयावर जर एखादा माणूस नेता जातो, त्यावर जर त्याने जर एखादा आक्रमण घेतली, एखाद्या अधिकाऱ्याने काम नाही केलं, त्याला त्याची 353 अटक करण्याचे प्रयत्न झालेले आहेत. त्याच्यामुळं आता हा अधिकचा येणारा कायदा कायसाठी वकील साहेबांनी असं स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आणि स्पष्ट सांगितली सरकारचं धोरण याच्या मागे षडयंत्र काय आहे. मित्रांनो सांगा, आम्ही सामाजिक काय लढा देत असताना आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय अनेक प्रश्न सुटत नाही, आम्ही आतापर्यंत आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि असे विषय घेताना जर एखाद्या कार्यकर्त्याने आक्रमक भूमिका घेतली आणि एखाद्या अधिकारी बोलले त्याला काय तुम्ही नक्षलवादी ठरवणार, त्याला तुम्ही का माओवादी ठरवणार, हा विषय गांभीर्याने आपण घेतलेला आहे आणि पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवला हा विषय की सरकारला विरोध करा, सरकारला मेसेज पडवा. आज अशी परिस्थिती आहे की सरकारपर्यंत 85% या कायद्याला जनतेने विरोध केलेला आहे. आता सरकारला विचार पडला की हा कायदा अंमलात आणायचा आहे. वकील साहेबांनी सांगितले की आता विधानसभेत त्याला मंजूर येण्याचा प्रयत्न करीत, त्याला आपण विरोध केला पाहिजे. मित्रांनो, खाजगीकरण अत्यंत गंभीर विषय झाला. मागच्या काळामध्ये खाजगीकरण जागतिकीकरणाचा जेव्हा विषय आला, आज हे ठेकेदारी पद्धत आली कशी काय, ह्या मागच्या सरकारने हे जेव्हा सरकारने हे धोरण अवलंबलं तेव्हा हे खाजगीकरण आणि विभाजनाचा हा प्रकार सुरू झालेला आहे. आज या माध्यमातून जे काही ठेकेदार तिथे उभे राहतात, साहेबांनी सांगितलं की या ठेकेदार कमी लेवलवर पर्सेंटेजवर जेव्हा तुम्ही ते ठेकेदार कमी लेवल नेत असाल तर त्या कामगारांना काय पगार देणार तुम्ही. आज MSP मध्ये हा अत्यंत गंभीर विषय सुरू झालेला आहे. 100% तुम्ही ठेका घ्यायचा असेल तर आज 28% जर तुम्ही खाली देत आहे तर कामगारांना तुम्ही कसं काय त्यांचं संरक्षण आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहात, अशी एक स्थिती भयानक झालेली आहे. आज योगानं आपण सरकारमध्ये आहोत. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. कोवाडीमध्ये आम्ही एकदा आंदोलन केलं कामगारांच्या विषयावर. 210 मेगावॅटचा जो प्रकल्प बंद झालेला होता, तो बंद झाल्यानंतर उरलेले जे कामगार आहे, बाहेर जे आलेले कामगार, त्यांना कुठेतरी घ्यावं, समावेश करावा अशी भूमिका त्यावेळेस आपण विनंती घेतलेली होती. त्या विषयावर आमची मिटिंग पण झाली. मॅनेजमेंटने त्या काही लोकांना घेण्याचा प्रयत्न केला आणि घेतलं पण काही कालानंतर किंवा हे आंदोलन करणारे लोक आहेत, डॅशिंग लोक आहेत, अधिकाऱ्याला जुमानत नाही, ठेकेदाराला जुमानत नाही म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं. मी आताच कवाळे सरांनी हा विषय बोललो की सर, या विषयाला आपण मंत्र्यावर गेलं पाहिजे, कुठेतरी युनियनची मिटिंग लागली पाहिजे, महिन्यातून 2 महिन्यातून. आज मला मी एकच सांगतो, देशामध्ये किती संघटना आहेत अधिकृत? 3 संघटना अधिकृत आहे फक्त देशामध्ये. त्याच्यामध्ये इंटक, BMS आणि फेडरेशन. यांना धोरणात्मक विषयावर चर्चा करण्याचा अधिकार आहे. पण आता सरांनी सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये नाही बसत, पण आपण सोसायटी ॲक्टमध्ये आहोत. आपण सामाजिक या विषयाकडून जेव्हा संघटना निर्माण करतो आपण चर्चा करू शकतो.
तर सरांना मी जास्त वेळ नाही घेता आपण अनेकांना बोलायचं आहे. म्हणजे एक जयदीपचा मी सरांना मी विनंती करतो की त्यांनी ह्या विषयावर पुढच्या काळामध्ये आपले जे काही विषय प्रलंबित आहेत, पुण्याचे असतील किंवा नागपूरचे असतील, अनेक क्षेत्रातले असतील, त्या विषयावर संबंधित मंत्र्यांसोबत त्यांनी मीटिंग लावावीत एवढी मी या प्रसंगी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. भाई जयदीप कवाड़े साहब और हमारे मित्र और हमारे साथ आंदोलन में हमेशा खड़े रहने वाले हमारे साथी विजय पाटिल साहब और उपस्थित मान्यवर, मैं चूँकि समय बहुत ज़्यादा हो गया है और हमारे ख़ास मान्यवरों का भी हमें सुनना है, तो मैं केवल 2-3 मिनटों में अपना मनोगत व्यक्त करूंगा। वो ऐसा है कि अभी आपने पूरी कहानी हमारे साथियों के मुंह से सुनी है। डोंगरे साहब ने बहुत ललकारते हुए वो बात कही कि बाबा साहेब ने उस समय ललकारा था कि कैपिटलिस्ट पूंजीवादी लोग कैसे शासन पर हावी हो सकते हैं और किस तरह से ये उसको बर्बाद कर सकते हैं। तो कामगारों के लिए उन्होंने अपने कानून बनाए थे जो इम्प्लीमेंट नहीं हो सके। ठेका पद्धति से बहुत दर्द भरी कहानी वैद्य साहब ने भी अपनी रखी और डोंगरे साहब ने भी कहा और कि किस तरह से ठेका पद्धति से ये लोग पूरे सिस्टम को बर्बाद कर रहे हैं। यानी बस स्टैंड की सफाई का जो आपने मामला कहा, जो 2.5 लाख रुपए महीने में होता था, वो 99,000 में हो रहा है। अब ये ठेका पद्धति सिर्फ यहीं तक सीमित नहीं है कि सिर्फ छोटे मोटे कामगार ही उससे प्रताड़ित हो। आपको ये समझना पड़ेगा कि शिक्षित होना, संगठित होना और संघर्ष करना, ये तीनों मार्ग पर जमे रहने के लिए, लोगों को कमजोर करने के लिए सबसे बड़ी ताकत है उसको पेट के लिए परेशान कर देना। और पेट के लिए परेशान आदमी न शिक्षित हो सकता है, न संगठित हो सकता है, न संघर्ष कर सकता, क्योंकि उसका सबसे बड़ा संघर्ष उसके पेट से जुड़ा होगा। और इन्होंने ये केवल इसी के साथ में नहीं किया कि जो लोग फिजिकल वर्क करते हैं वही परेशान हो, जो बौद्धिक क्षमता रखते हैं उनको भी ठेका पद्धति में ले लिया। शिक्षित होना, अरे शिक्षक वर्ग ही खुद आधे से ज्यादा ठेका पद्धति पे काम कर रहा है। अब जो शिक्षित हो गया वो बड़ा होकर डॉक्टर बन गया, प्रोफेसर बन गया, तो यूनिवर्सिटीज में भी ठेका पद्धति से टीचिंग हो रही है। वो बड़ा होकर साइंटिस्ट बन गया, तो अब यहाँ तक रिसर्च सिस्टम में साइंटिस्ट जो है वो भी ठेका पद्धति पे काम कर रहे हैं, कॉन्ट्रेक्चुअल पोस्ट पे काम कर रहे हैं। ये ठेका पद्धति ने केवल कामगारों को प्रताड़ित नहीं किया जो ग्राउंड रूट पर काम कर रहे हैं, बल्कि पूरे सिस्टम को प्रताड़ित कर दिया, पूरे सिस्टम को सड़ा दिया। और इसके लिए सिर्फ इतना ही नहीं होगा कि हम असंगठित कामगार एकजुट हो जाए। मुझे तो आज इस कार्यक्रम में जो मैंने राष्ट्रीय मजदूर सेना के जो काम सुने, मुझे लगता है ये असंगठित कामगार वर्ग कम से कम इस संगठन के तहत तो संगठित है और ये संगठन उसकी शक्ति है। इस संगठन से जुड़ा होकर उसने अपने आप को असंगठित होने के बावजूद बहुत सारे संगठित लोगों से मजबूत सिद्ध कर दिया। उसने अपनी नौकरी परमानेंट करवा ली, अपनी पेंशन लगवाई। ये सिर्फ अच्छी लीडरशिप के भरोसे होता है। तो ऐसी लीडरशिप जब मौजूद है तो हमें इनके साथ संगठित होना चाहिए। और इनके साथ संगठित होकर ये जो 2-3 नए कानून के बारे में लिखा गया है इसमें कि महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायदा, ये जन सुरक्षा अभी इतने खतरे में है कि बात ज्यादा दूर मत जाइए। सिर्फ नागपुर में 5 दिन पहले समता कला मंच ने खड़े होकर सिर्फ एक गाना गाया, हम देखेंगे, लाजिम है कि हम भी देखेंगे। बहुत मशहूर गाना है, आपने सुना होगा। ये गाना गाने के बाद वीरा साथीदार की वाइफ पुष्पा साथीदार पर FIR हो गई। एक साहब ने YouTube पे वो गाना देखा कि कार्यक्रम में ये वाला गाना गाया, जाके बर्डी पुलिस स्टेशन में कंप्लेन कर दी और देशद्रोह तक की बात चली गई। ये कब हो रहा है? जब ये ऐसे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायदा आने के है, तो आने के बाद क्या होगा? ये ऐसी सभाएं जिसमें खड़े रहने वाला और ये सब सुनने वाले, ये सब भी घेरे में आ जाएंगे। वो कुणाल कामरा केस तो आपने सुना है ना? जितने सुनने गए थे ना उन सबको भी पुलिस के ऑर्डर्स आ गए। जितने सुनने गए थे, जिसने बोला वो तो पाप रहा, जिसने सुना वो भी पापी है। तो ये इतने खतरनाक दौर से हम गुजर रहे हैं। अब इस स्थिति में सिर्फ कामगार को संगठित नहीं, नेतागण को भी संगठित होना पड़ेगा। सिर्फ सुनने वालों को नहीं, सिर्फ सुनाने वालों को भी संगठित होना पड़ेगा।
जो बोलने की क्षमता रखते हैं उनको भी संगठित होना पड़ेगा और अपनी ताकत से इस बढ़ते हुए पूंजीवाद को रोकना पड़ेगा। पूंजीवाद ने ठेका पद्धति तो छोड़िए, जंगल अपने घर में बगीचे के तौर पर बना लिया है। वनतारा बनाने के लिए गुजरात सरकार ने अपने नियम चेंज कर दिए। इनॉग्रेशन करने के लिए माननीय प्रधानमंत्री पहुंच गए। कोई आदमी अपने घर में पक्षी पाल ले रहा है, बगुला, तो वो अंदर हो जा रहा है क्योंकि वो पाल नहीं सकता। कोई अपने घर में जू बना ले रहा है पूरा, लेकिन उसको कुछ नहीं हो रहा। ये सारी चीजें जुड़ी हुई है पूंजीवाद से, जो पूरी शक्ति अपने हाथ में ले लेना चाहता है और जो कमजोर आदमी है वो सिर्फ भटकता रह जाए। हम सबको इसके खिलाफ एकजुट होना पड़ेगा और इसके खिलाफ लड़ाई लड़नी पड़ेगी। मैं अंत में अपनी बात इस बात पर ही खत्म करूंगा कि कामगारों को अब केवल सड़क बनाने, मशीनें सुधारने, गाड़ियां सुधारने, यहीं तक के लोगों के लिए बदलाव नहीं लाना है, बल्कि अब कामगारों को ही इंसाफ का झंडा अपने हाथ में लेकर राष्ट्र को सुधारने, राष्ट्र को बनाने और राष्ट्र को प्रगति पथ पर चलाने के लिए आगे आना होगा। और ये अगर कोई वर्ग कर सकता है तो कामगार वर्ग ही कर सकता है, क्योंकि कार्ल मार्क्स की जिस बात का आपने उल्लेख किया कि कामगारों के पास खोने के लिए अब कुछ नहीं है, पाने के लिए बहुत कुछ है। डरते वो हैं जिनके पास खोने के लिए है। तो राष्ट्र निर्माण के लिए, राष्ट्र को सुधारने के लिए भी कामगारों को ही आगे आना पड़ेगा और अपनी इस क्रांति को लड़ना होगा। इन्हीं शब्दों के साथ मैं विजय पाटिल साहब से अपनी पूरी क्षमता के साथ, अपने संगठन के साथ, क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी के साथ, मुस्लिम लाइब्रेरी मोइनपुरा के साथ, इवन जमात इस्लामी हिंद के साथ, उनके साथ खड़ा होने का उनसे वादा करता हूं और अपने शब्द समेटता हूं। धन्यवाद। नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर। धन्यवाद।